या निवडणुकीत लोकांनी काय करायला पाहिजे तुम्हाला वाटतं? लोकांनी सरळ सांगायचं गद्दाराला मतदान करणे नाही बघा. मग तो कुठल्या पण पक्षाचा असो. कुठल्याच पक्षाचा असू दे, गद्दारांना मतदान करायचं नाही. ते गेले गुवाहाटीला. हां. गुवाहाटीला गेले, तिथं 50 लाखाची देणगी देऊन आले. त्यांच्या बापाच्या घरातली दिली का त्यांनी? तुम्ही आता 5 हेक्टर शेताला म्हणताय की एवढे आम्ही 5,000 रुपये देतो हेक्टरी. आम्हाला येऊन राहिलेत का विचारावा. टोटल केला तर 43 रुपये खर्च येतो आणि पदरात 41 रुपये मिळतात. या पोटतिडकीनं ते बोलायला लागलेत, म्हणजे मला खात्री वाटते की नक्कीच त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या नाही, नसाव्यात. मला विचारा, सरपंचला विचारा, आमच्याकडे मला 1 रुपया आला का विचारावा. कुठल्या तुम्हाला काय वाटतं की हे सरकार नेमकं मग कोणासाठी काम करायला लागलं? कुठलं काय नाही, गद्दारांचं म्हणून सांगितलं मी, सरळ सांगितलं तुम्हाला. दुसरं तुमच्या आमच्या कुणाला उमेदवारी मिळते का बघा, कुणालाही मिळत नाही, कुणालाही मिळत. त्यांच्या घरातली पिढ्या ते बाबा गेला, आजा गेला. मग तुम्ही उभारताय की नाही इलेक्शनला? द्या की तिकीट, आम्ही आहे, सोडत नाही. मग आपल्याला सोडत नाही. तिकीट मिळणार. कुठलं? महाराष्ट्र पण तोट्यातच आहे, तरी मग पण तर महिलांना पैसे द्यायला लागले. मग ते कर्ज काढून द्याले, कर्ज फेडणार आहे कोणते उद्या? नमस्कार, मी अमोल देसाई आणि तुम्ही बघताय दख्खन मीडिया. या चॅनलच्या माध्यमातून समाजात घडत असलेल्या वेगवेगळ्या गोष्टींवरती व्हिडिओ बनवण्याचं काम मी करतो. हे चॅनल तुम्ही अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा. मित्र हो, विधानसभा निवडणूक जवळ आलेली आहे आणि जो तो आपला प्रचार करण्यात मग्न आहे. आणि या पार्श्वभूमीवर आम्ही सुज्ञ मतदारांपर्यंत पोहोचलो आहे आणि जाणून घेतो आहे त्यांची मतं. मत लाख मोलाचं. या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची मतं काय आहेत निवडणुकीबद्दल हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. माझ्यासोबत एक सुज्ञ मतदार आहेत, तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की मत कुणाला द्यायला पाहिजे. मत गद्दारांना तर नाहीच नाही. हां. गद्दारांना नाही. ज्यांनी खरोखरच बाबा 2.5 वर्ष सरकार चालवलं, ते फुटून जाऊन त्यांनी जी गद्दारी केली, खरोखरच ही त्यांची चुकीची बाब आहे. आणि काय गरज नव्हती. आणि कोरोनाचा एवढा मोठा पिरियड आला, या कोरोनात सुद्धा चांगल्या पद्धतीनं काम ते सरकार करत होतं. आणि ह्या गद्दारांनी फुटून जाऊन खुर्चीचं राजकारण, गुवाहाटीला जायची काही गरज नव्हती त्याच्यात. आणि गुवाहाटीच्या देवीला जाऊन 75-50 लाख रुपये तिथे देणगी देऊन येतात. ते तिथनं फुटले, तिथनं आले दुसरं. आणि तुमचं बहुमत होतं ना, तर ते परत आणि दुसऱ्या ह्याला राष्ट्रवादीला फोडायची काय गरज होती तुम्हाला? काय गरज होती? तुमचं स्पष्ट बहुमत 145चा आकडा तुमच्याकडे आहे, तर ते दुसरे आणि 23 आमदार फोडायची काय गरज होती? आणि त्याचा निकाल पण आता 3 वर्ष लागत नाही आहे. तो निकाल पुढं ढकलायला आलेत. आणि उद्या ते चंद्रचूड न्यायाधीश ते रिटायर होतात. उद्या तुम्ही निकाल देणारे उद्या रिटायर होतात. काय निकाल लावणार ते? काय लावणार सांगा निकाल? महाराष्ट्राचा निकाल लागलेला आहे. तोपर्यंत महाराष्ट्राचा निकाल लागतोय. या निवडणुकीत लोकांनी काय करायला पाहिजे तुम्हाला वाटतं? लोकांनी सरळ सांगायचं गद्दाराला मतदान करणे नाही बघा. मग तो कुठल्या पण पक्षाचा असो. कुठल्याच पक्षाचा असू दे, गद्दारांना मतदान करायचं नाही. आता गद्दार फुटून गेले, ते गद्दारच घे. या पक्षात उड्या मारणारे त्या पक्षात उड्या होय, मारणारे, ते गद्दारच हो. मतदारांचं मत हे आहे की इकडून तिकडे उड्या मारणारे सगळे गद्दार आहेत. मग ते कुठल्याही पक्षाचे असू देत. कारण मत लाख मोलाचं, जे आपल्या सिरीजचं नाव आहे, हे लाख मोलाचं मत आपण त्या लाख मोलाच्या माणसाला देतोय. आणि त्या माणसानं जर खुर्चीच्या हव्यासोबत इकडे तिकडे उड्या मारत असेल तर तो गद्दारच आहे तो. बरोबर, कोणी असेल तो. त्यामुळे मग या निवडणुकीत तुम्ही काय करणार? आम्ही चोख मतदान सभा जाणार आहे. गावच्या विकासासाठी असेल, समाजकार्याच्या विकासासाठी जर कोण धडपडत असेल, मग तो गावचा विकास असेल, पाण्याचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, कुणाचाही प्रश्न असेल, त्याच्याशी आम्ही सोबत राहून त्यांना मतदान करणार. आणि आता आम्ही एकत्र कुटुंब आहे. तुम्ही आता 5 हेक्टर शेताला म्हणताय की एवढे आम्ही 5,000 रुपये देतो हेक्टरी. आम्हाला येऊन राहिलेत का विचारावा. कुठल्या सरकार योजनेचे पैसे येऊन राहिलेत का विचारावा. घोषणाच आहेत सगळ्यांच्या. मी एक शेतकरी आहे. दुधाचं अनुदान आलेलं नाही. गाईच्या दुधाचं अनुदान देतो, म्हशीला देतो, ह्याला देतो, काही दिलेलं नाही. फक्त पेपरवर आहे. पेपरवर आहे घोषणा. ह्याला देतो, त्याला देतो, कुणाला काही मिळालं नाही. मला 1 रुपयाचं कुठं अनुदान मिळालेलं नाही. आणि माझे क्षेत्र आहे. आणि गेल्या वर्षी आज 2 वर्षापूर्वी सोयाबीनचा दर 8,000-9,000 रुपये क्विंटल होता. आज तो 4,041-42 आहे. आम्ही काय करायचं काय आम्ही? आज ते काढणी मळणी सरळ ट्रॅक्टरवाला म्हणतोय काढायचे 500 रुपये, आणायचे 500 रुपये, 1,000 रुपये झालं. माणसांचे 300 रुपये, 800 रुपये, बियाणं 500 रुपये. टोटल केला तर 43 रुपये खर्च येतो आणि पदरात 41 रुपये मिळतात. 41 त्याचा. आणि उन्हाळ्याचा अवकाळ, भांगलन शंगलन तुमचं सगळं जर केला तर पदरात काही बी नाही, काहीच नाही. असं म्हटलं जाते की आपला देश हा शेतीप्रधान देश आहे. शेतकरी इथला राजा आहे आणि तोच मतदार राजा. आणि त्या मतदार राजाची, करतोय की मी त्या मतदार राजाची व्यथा आपण ऐकायला लागलोय. सगळ्या योजना ज्या आहेत त्या कागदावरती आहेत. सगळ्या थापा ज्या गोष्टी आहेत तर त्या थापा लावणाऱ्यांनी पण जरासा विचार करून थापा लावायला पाहिजे. माझं नाव घ्या आणि मला कुठे 1 रुपयाचं अनुदान आलं काय विचारा परत. या अगदी या पोटतिडकीनं ते बोलायला लागलेत, म्हणजे मला खात्री वाटते की नक्कीच त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या नसाव्यात. मला विचारा, सरपंचला विचारा, आमच्याकडे मला 1 रुपया आला का विचारावा. कुठल्या खात्यातला, कुठलं शेतकरी अनुदान आलं का विचारावा. तुम्ही हेक्टरी 5,000ची घोषणा केली, त्याच्यातलं कुठलं 1 रुपया आला का विचारावा. गाईच्या दुधाचं अनुदान 5 रुपये आलं का विचारावा. माझी आई 86 वर्षाची होती. आयुष्य आता त्यांनी काढलं, 3,000 रुपये त्यांना देतो.
लोकांना जे 70 वर्षाच्या वरचे आहेत त्यांना कुठंतरी शेतपरवा काढले की 3,000 रुपये आणि हे ते कुठल्या आमच्या आईचं सुद्धा आमचं बँकेचं पासबुक नाही त्याचे पैसेसुद्धा मिळाले. तर मग तुम्हाला काय वाटतं की हे सरकार नेमकं मग कोणासाठी काम करायला लागलं? कुठलं काय नाही गद्दारांचं म्हणून सांगितलं मी सरळ सांगितलं तुम्हाला गद्दारांचं हे सरकार भरायला लागलेत कुणाचे हे पैसे? कोणाचे आपलेच की किस्से भरवायला लागलेत आणि घराण्याशिवायच राजकारण आहे दुसरं काही नाही. दुसरं तुमच्या आमच्या कोणाला उमेदवारी मिळते का बघा कुणालाही मिळत नाही कुणालाही मिळत. त्यांच्या घरातली पिढ्यानपिढ्या ते बाबा गेला आजा गेला पोरगा आला नातू आला. शिंदेच्या घरात बघा आता काय आहे एकनाथ शिंदे त्याचं पोरगं त्याचं असंच आहे सगळीकडं कुणाचं काही नाही सगळे असेच आहेत. अजित पवार बाळा हे आपला शरद पवार बघा की त्यांच्या घरातलं राजकारण आहे. मग तुम्ही उभारताय की नाही इलेक्शनला? द्या की तिकीट आम्ही आहे सोडत नाही मग आपल्याला सोडत ST नाही. तिकीट मिळणार कुठलं ST एस टीचं तिकीट काय मिळेल आपल्याला. त्यांना काय का मिळत नाही आम्ही खंबीर आहोत की एस टी तिकीट मिळवायला. तुम्ही कशाला वाट हे करा आम्ही खंबीर आहोत की एस टी तिकीट मिळवायला. आपल्याला फुल तिकीट काढायला लागतंय असू दे महिलांना अर्ध तिकीट की दिलं. नाही ते अर्ध तिकीट सुद्धा चुकीचं आहे. मग एस टी मंडळ फायद्यात आहे काय तोट्यात आहे. मग तोट्यात आहे तर ते सरकार एस टी महामंडळाला पैसे भरायला लागत नाही सरकारला. मग आपलं तसं म्हणायला गेलं तर आपलं महाराष्ट्र पण तोट्यातच आहे तरी मग पण तर महिलांना पैसे द्यायला लागले. मग ते कर्ज काढून द्याले कर्ज फेडणार आहे कोणते उद्या कोण फेडणार आहे तुम्ही पण फेडायचं आहे मी पण फेडायचं ते कर्ज. आपण कशाला हा, भेटायचं? नाही ते ड्यूवर कर्ज आहेच त्याच्या प्रत्येक मग हे लोकांना कळत नाही का? मग कळत नाही म्हणूनच ती शाण खायला लागल्यात म्हणूनच खायला ती बरेच जण असं म्हणतात की हा मला पैसे नाही मिळाले पैसे government मिळाले त्यांना वेळ देणार. निघून जायला लागले. आपण देश कर्जाऊ किती व्हायला आहे कोणी बघितलंय का त्याचा कोणी बघितलंय का देशात किती कर्ज काढलंय दरडोई कर्ज किती आहे कुणी बघितलंय का कुणीच बघितलं नाही. मला मिळतात हो चला पुढे म्हणजे आजचा दिवस ढकलण्याचं हा, काम चालू आहे. ढकलण्याचं काम चालू आज 1,500 मिळाले उद्या 3,000 मिळाले मग 6,000 मिळाले बरोबर आहे. असं आपण करत बसलोय. पण हे करता करता ऑलरेडी आपल्या महाराष्ट्रावरती कर्ज आहे. महाराष्ट्राने आपल्या प्रत्येक देशाला भारतीय नागरिक जो आहे ते प्रत्येक नागरिकाच्या नागरिक कर्ज आहे म्हणजे प्रत्येक तुम्ही काढलेलं कर्ज असेल तर फक्त तुमचं आम्ही कसं काढायला आहे? लागलो तर बँकेत जातोय हात देतोय अंगठा देतोय जामीन देतोय कर्ज काढतोय तसं नाही ते देशाचं कर्ज आहे परदेशातनं काय करते नॅशनलाइज कर्ज आहे ते प्रत्येकाच्या डोक्यावर कर्ज आहे. म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या डोक्यावर डोक्यावर कर्ज कर्ज हे आहे. कुणालाही कळायला नाही आणि हे कधी ना कधी आपल्याला फेडायला लागणार आहे. टॅक्सच्या माध्यमातून असेल पेट्रोलचे टॅक्स होय. वाढले आज डाळी जीएसटीची धान्याचे रक्कम tax किती झाली वाढले. महाराष्ट्राची जीएसटीची रक्कम किती झाली केंद्राला जाते किती आणि तुम्ही त्याचा परतावा देताय किती एका महिन्याची 18 लाख कोटी महाराष्ट्राची जाते एका महाराष्ट्राची तर तुम्ही परतावा देताय किती महाराष्ट्राला. आणि तुमचं सरकार आलं की 2 रुपये चेंज करतो 2 रुपये डिझेलचे कमी करतो काय चाललंय काय देशात मतदान आलं की तेवढं होतंय हाय. डिझेल कमी काय? केलं पेट्रोल कमी केलं काही नाही काय पण लोकांनी पण पुढचा विचार करायला पाहिजे. करायला पाहिजे. आता कमी व्हायला लागले चला ह्याला मत देऊया असं न करता राहत आहे. पुढच्या पिढीसाठी काय काय होणार आहे हा. ह्याच्यातनं काय आता होणार आम्ही तर काय त्या विचार गोष्टी करतो करायला तुम्ही पाहिजे. काय म्हणता माझ्या आईबाबांनी केलं मी माझ्या पोरासाठी करायला पाहिजे हे आपण विचार करतो त्यांच्याकडे तो विचार नाही आहे अजिबात विचार नाही आहे. हम्म, हम्म. आणि कोणतरी पुढारी येतोय सांगतोय रिकामी होतोय त्याच्या पाठीकडे लागायचं पोराशनी घ्यायची 4 पोरं त्याच्या नावे असणाला लावायचं हे काय उपयोगाचं नाही आहे. आपल्या विचाराने मतदान करा चांगलं असेल तर सुद्धा मतदान करा. मतदान हे वर्षातनं 5 वर्षातनं एकदाच येतं आहे हा आणि ते जाणीवपूर्वक मतदान करा. खरोखरच विकासाचं मतदान असेल समाजाचं मतदान असेल तर जरूर करा. बाकी या गद्दारांच्या नादाला लागू नये असं माझं समाजाला सरळ मत आहे बघा. खूप छान बोलले काका. म्हणजे मत लाख मोलाचं या माध्यमातून आम्ही बरेचसे व्हिडिओ शूट केले पण खऱ्या अर्थानं आज मला मतदार राजा भेटला आणि हुशार मतदार राजा भेटला ज्यांनी सगळ्यांची आकडेमोड करून ठेवलेली आहे. असं प्रत्येक मतदारानं मला वाटते की विचार करायला पाहिजे आणि तुमचं लाख मोलाचं मत त्या लाख मोलाच्या माणसालाच द्यायला पाहिजे. आता साधारण तुम्ही अभ्यास केला तर बघितलं आहे तुम्ही आता 3 वर्ष 22 जूनला काहीतरी शिवसेनेचा वर्धापन दिन होता. 22 जूनला मी टी व्हीवर बसलो होतो. 22 जून वर्धापन दिन शिंदे आणि उद्धव ठाकरे खुर्चीला खुर्ची होती. 23 जून रोजी शिंदे गुवाहाटीला पळाला. अरे तुला जायचं होतं त्यावेळेस जसं आपण झालं तर तेव्हाच जा ना तू सरकार त्यांच्यावर तेव्हाच जा आणि सरकार कर ना तू. बाळासाहेबांनी तुला मोठं केलं त्या बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर घुसून जायची तुला काही गरज होती काय तुला मुख्यमंत्री करत नव्हते का 2.5 वर्षांनी तुला देतच होते ना काय गरज होती. आणि तुमचं बहुमत स्पष्ट बहुमत असताना ते अजित पवारला आणि तुम्ही परत काय घेताय तुमचं आहे ना 145चा आकडा तुम्ही आणि आदल्या दिवशी येऊन मोदी पंतप्रधान सांगतोय की बाबा 45,000 कोटीचा घोटाळा त्याने केला आहे 75,000 कोटीचा. मग तो घोटाळा गेला कुठं म्हणजे पक्षात आलं की सगळं माफ पक्षात आलं की माफ सगळं असं म्हणणं आहे का. मग पापं करायची आणि पुढं जायचं पापं करायचे आणि पुढं जायचं. पैसे गेले कोणाचे सामान्य लोकांचेच गेलेत. आता दुधाचं अनुदान देतो दिलेत का आम्हाला म्हशीला अनुदान देतो दिलेत का कोणालाही अनुदान पोचलेलं नाही. आणि 1 लिटर दूध काढायसाठी त्याला जवळजवळ 100 रुपये खर्च येतो आहे. त्याला सुग्रास पाहिजे चारा पाहिजे सरकी पाहिजे पेंट पाहिजे मेहनत शान पण पदरात पडत नाही. आणि ते पाण्याची बॉटल गेला तर 20 रुपयाला मिळते लिटर
बरोबर. आणि आमचं दूध तुमचं 12 रुपयांसुद्धा लिटर पडत नाही. आणि आम्ही 2 किलोमीटरवर राहायला आहे, तिथनं येऊन पेट्रोलचा खर्च म्हटला का नाही आम्हाला काय बी नाही, असा प्रकार आहे. पण विकताना हे 70 रुपये 80 रुपये होय 90 तसं रुपयाने विकतात होय ते. तसंच आहे. मग ते पेचराईज करायला पाहिजे, ते ट्रॅव्हलिंग आलं हे आलं ते सांगणारे सगळेच तेच आहेत ना, एका माळातले मनीष आहे सगळे. ऊसाचं पण तसंच आहे. मला वाटतं मिळाले. बेसिक जरी रेटचा जरी विचार केला, समजा आपल्याला 3,500 दिला तर 3-3.5 रुपये किलो आपल्याकडनं ऊस घेतला जातोय. आणि ती साखर घेताना आपल्याला मला वाटतं 40-45 रुपये 42 च्या आत नाही. 42 रुपये 42 च्या. एवढा खर्च असेल काय? नाही खर्च नाही ते. मग शेतकऱ्याला का हमी भाव मिळत नाही? पण हे सगळे असेच की सांगायला ना तुम्हाला, आता त्यांनी 5,000 रुपये हेक्टर जाहीर केला आहे. कुठे येऊन लागले सांगा की आम्हाला. एकत्र कुटुंब असल्यानं उतारावरून 18 लोकांच्या सह्या आणा, त्याचं नो ड्यूज आणा म्हणतात. मग आम्हाला ते शक्यच होत नाही. आणि देणार किती देणार, आणि ते मिळत पण नाही आम्हाला. दिंडी आता शेताविषयी अयोध्येला न्यायची गरज होती का? कुणाला खर्च पडला हा? त्यांचं आरोग्य पाणी सगळं फुकट, रेल्वे फुकट, काय गरज होती का? कोल्हापुरातनं पहिली रेल्वे गेली, 800 लोक गेली कोल्हापुरातनं अयोध्येला. बघितलं 27 तारखेला गेली ना, बघितली का नाही बसवंत? मग त्यांना 3-3 हजारांनी खात्यावर जमा केलेत. कुठले यायला लागलेत पैसे? काय तुम्ही काय कुणी काय कुठं कारखाना छापला आहे हा? अरे काय दर वाढले त्याच्यातनं आपण भरतोय तेच पैसे आहेत ते ते. सांगतो का? आणि Tax जीएसटीचा भरतोय पडतो आम्ही, ते ते किती पैसे. पडता? मग कुठल्या आल्यात आणि घोषणा कुठल्या आहेत या सगळ्या? कोण करायला घोषणात केला ते तर संडास मालकाचा आणि रुबाब त्याच्यापेक्षा भंग्याचा काय असा करा, शेतीमालाला हमी भाव द्या. आम्हाला हे 6,000 पण देऊ नका. 6,000 तुम्ही वर्षाला द्याला आहे म्हणजे दिवसाला तुम्हाला 20 रुपये पडतात. 365 दिवसाला 20 रुपये पडतात. 20 रुपये तुम्हाला पोहे येतात का हॉटेलात? येतात काय सांगायचं? नाही. पापडीचे किती रुपये लावले मामाने? 25 रुपये. 25 रुपये मग लावले. ते पापडी मामा सांगतो. कुठे गेले? मग ते सांगतो, तुम्ही 6,000 द्यालाय आणि आमचे 60,000 काढून घ्यालाय. बरोबर. आज माझं सोयाबीन 30 क्विंटल झाले, 1,10,000 झाले असते. आज 4,000 भाव किती झाला? 1,20,000 झाले. माझे काढून घेतला किती आणि द्यालाय किती? तुम्ही किती द्यालाय? बरोबर आहे का नाही? आहे का नाही? 60,000 माझे एकट्याचे गेले. असे किती शेतकऱ्यांचे काढून घ्यालाय तुम्ही? मग तुमचं जे देशात पिकतंय त्याचा आयात तुम्ही करू नका ना. बरोबरच आहे. देशात तुमच्या सोयाबीन पिकते तर तुम्ही सोयाबीनचं तेल बाहेरनं मागवायची काय गरज आहे? तुमच्या देशात साखर उत्पादन तर बाहेरची साखर अमेरिकेची मागवायची काय गरज आहे तुम्हाला? त्यांना खाच्या मिळायला पाहिजे हां, त्याच्यातला. त्यासाठी असं आहे. धन्यवाद, आपण सहकार्य केलं. धन्यवाद. तुम्ही का नाही उभारते निवडणूक? नाही गावातल्या तर उभारता की नाही, नाही? आम्ही असतोच होतो. आम्ही तुम्ही काय सदस्य शिक्षक होता? काय नाही होता नाही सदस्य आम्ही सगळं तुम्ही काय ग्रामपंचायत करायचं? काय नाही, शेतीच आहे. मग एवढा शेती करून एवढा अभ्यास केला? नाही भरपूर आहे. आणि हे सांगतात आम्ही कर्ज देतो, तुमची कर्जमाफी करतो. काही नाही. सगळ्या या कागदावरच्या घोषणा आहेत आणि या घोषणा सगळ्या अशाच राहणार. पोकळ आश्वासन आहेत. आता हे लाडक्या बहिणींची काय गरज होती का तुम्हाला द्यायची? ST मोफत द्यायची काय गरज होती का? विठ्ठलाचे भक्त तर दिंडी, त्यांना दिंडीला 20,000. कोण टाळ घेऊन गेले का पंढरीला? तुम्ही आम्ही कधी गेलोय? मग आता पुढच्या वर्षी आपण तयार राहूयात. तुम्ही पण दिंडीत व्हा, मी पण 20,000 रुपये नक्की मिळणार तुम्हाला. आणि खूप छान. आपला तिथं आडण्यात चालू झालेला विषय जवळपास रस्त्यावर आलेला आहे आणि खऱ्या अर्थानं भास्कर काकांनी सर्वांना प्रकाशमान केलेलं आहे. असेच मतदार जर सगळे तयार झाले तर आपल्याला देश सुधारायला वेळ लागणार नाही. काय ना आता 20,000 मिळाले तर जाणार की? जायचं तुम्ही आणि आम्ही 20,000 नक्की. 10,000 घ्यायचे. 10,000 नाही, टाळा एक जोड घ्यायला लागेल का? शेवट मताचा विषय ना. नाही, मत त्यांनी सांगितले की बोलण्याचा परिपाक एकच होता की कोण खरं चांगलं काम करणार आहे, कोण उड्या मारून इकडे तिकडे जाणार नाही. आणि कोण चांगला याचा विषय सांगितलं की त्यांना. सांगितलं की त्यांनी युनिव्हर्सल सांगितलंय सगळं.